आज सूर्यवंशी यांच्या घरी मांडव सजला होता. वाडा फुलांनी वेगवेगळ्या लाइटिंगने सजवलेला होता. मीराबाईची खूप धावपळ उठली होती. आज त्यांच्या नातवाचे विक्रांतचे लग्न होते म्हणून त्या खूप खुश होत्या. इतक्या दिवसांची मेहनत कामी आली होती. लग्न साधेच होते तरी पण हाऊस म्हणून त्यांनी घर खूप मस्त सजविलेले होते. थोड्याच वेळात नवरा नवरी येणार होती. मीराबाई आरतीचे ताट घेऊन बाहेर उभ्या होत्या. आज त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. थोड्याच वेळात नवरा नवरी येतात. मीराबाई आनंदाने ओवाळतात. विक्रांत पटकन आधी तो फ्रेश व्हायला जातो. मीराबाई नवरी मुलीला एक रूम देतात. वेळ झाला असल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. विक्रांत बाहेर निघून जातो. त्याला थांबवायची कोणाचीच हिंमत होत नाही. तो कशासाठी बाहेर गेला होता याचेही कारण मीराबाईला माहीत नव्हते. त्या काहीच बोलत नाही. त्याला बोलूनही काहीच उपयोग नव्हता. आत येऊ का नंदनी? मीराबाई नवरीला बोलवतात. नंदनी रडत होती. ती पटकन डोळे पुसते. या ना आजी आई, नंदिनी हसत बोलते. मीराबाई नंदिनीला जेवण घेऊन येतात. नंदनी थोडंसं जेवून घे. मीराबाई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलतात. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने नंदनीला खूप भरून येते. आजी आई म्हणत नंदनी त्यांना मिठी मारून रडू लागते. नंदनी बाळा शांत हो. मीराबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. त्या स्वतः तिला घास भरवतात. ती जेवून झोपी जाते. मीराबाई रडत होत्या. आज या निष्पाप मुलीचा बळी जाणार होता. विक्रांतच्या आधी ती घोरपडून निघणार होती. ती विक्रांतला कशी बदलू शकणार होती? सगळ्यात मोठी गोष्ट जर तिला सत्य कळले तर नंदनी मला माफ करेल का? मीराबाई विचार करत बसल्या होत्या. सकाळी नंदनी लवकर उठून अंघोळ करून खाली येते. ती पूर्णपणे घर निहाळत होती. तो खूप मोठा वाडा होता. ती बघतच बाहेर येते. बाहेर वेगवेगळ्या फुलांची बाग होती. मोठे गार्डन होते. सगळीकडे नौकर चाकर होते. तिला बघून सगळेजण नमस्कार करत होते. तिला जरा अजबच वाटत होतं. थोडे वेगळेपण त्या घरात जाणवत होते. ती आत येते. आजी आई, ती आवाज देते. त्या किचन मध्ये होत्या. त्या हात पुसत बाहेर येतात. ती जाऊन त्यांच्या पाया पडते. त्या तिला किचन मध्ये घेऊन जातात. ती सगळीकडे भारावून बघत होती. तिचे घर होते तेवढा मोठा तर त्यांच्या किचनच होता. मीराबाई नंदिनीला पूर्ण वाडा दाखवतात. 2 तास वाडा बघण्यातच गेला होता. नंदनी आज तुमची पूजा आहे त्या बोलतात. ती फक्त मान हलवत 5 वाजले होते. नंदनी तिच्या आवरून खाली येते. ती खूप छान दिसत होती. थोडीशी सावळी होती पण नाकी डोळी खूप सुंदर दिसत होती. तिच्यात एक वेगळे पण दिसत होते. मीराबाई तिची दृष्ट काढतात. पूजा पार पडली. आता तिला विक्रांतच्या रूम मध्ये पाठवण्याची वेळ आली होती. मीराबाईंना खूप घाम फुटला होता. त्यांना खूप भीती वाटत होती. त्या तिला रूम मध्ये सोडून येतात. नंदनी बेडवर बसली होती. तिलाही माहिती होते पण अजून तिने त्याला पाहिले नव्हते. ती लग्न आधीच्या गोष्टी आठवू लागली होती. तिला प्रश्न पडला होता, आईने तिच्या मर्जीविरुद्ध लग्न का लावून दिले होते.
ती खूप लाडकी होती तिच्या आईबाबांची. दोघेही तिचे सगळे हट्ट पुरवत होते. पण हे लग्न नेमकं काय झालं होतं त्या दिवशी हेच तिला कळत नव्हते. ती विचारात हरवून गेली होती. एवढ्यात डोरचा आवाज येतो. तिचे काळीज धडधडत होते. तिनेही तिच्या राजकुमारबद्दल खूप स्वप्न सजविलेले होते. नंदिनी समोर तिचे काळीज धडधडायला लागले. तिचे अंग कापू लागले. समोरच्या व्यक्तीला बघून तिची बोबडी वाढली होती. ती व्यक्ती आत येऊन तिच्या जवळ येत होता. ती तशीच पाठीमागे सरकत होती. माझ्याजवळ येऊ नका, ती जीव एकवटून बोलते. तो खुनशी हास्य करत तिची साडी ओढून बाजूला टाकून देतो. ती छातीवर दोन्ही हात ठेवते. तो तिला जवळ ओढून घेतो. ती प्रतिकार करत होती. त्याच्या तोंडून दारूचा उग्र वास येत होता. त्याची दाढी तिच्या अंगाला टोचत होती. ती हाताने त्याला बाजूला सारत होती. तो पटकन तिचे केस मुठीत घेतो. मी कोण आहे माहिती आहे ना? तू माझी बायको आहेस आणि माझा हक्क आहे तुझ्यावर. तो तिची तोंड दाबून बोलतो. तो तिला निर्वस्त्र करतो. तो पटकन तिच्यात शिरतो. ती जोरात ओरडते. तिचा आवाज ऐकून इकडे मीराबाई रडू लागल्या. बाळा, मला माफ कर, त्या रडत बोलतात. पहाटे विक्रांत उठून बसतो. त्याची नशा उतरली होती. आजूबाजूला बघतो. नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ती बेशुद्ध होती आणि तिच्या अंगावर कसलाच कपडा नव्हता. तो तोंड वाकडं करून तिच्याकडे बघतो. तिच्या अंगावर ब्लँकेट घालून वॉशरूम मध्ये निघून जातो. त्याचा आवरून बाहेर निघून जातो. हळूहळू तिला शुद्ध येत होती. ती डोळे उघडून बघते. रूम मध्ये कोणीच नव्हते. ती हळूहळू उठायचा प्रयत्न करत होती. पण कमरेच्या खाली तिला खूप त्रास होत होता. तिच्या पोटात भयंकर दुखत होते. तिला उलटी आल्यासारखे वाटत होते. ती तशीच उठून पाय ओढत वॉशरूम मध्ये जाते. ती शॉवर ऑन करून उभी राहते. तिच्या डोक्यावरून पाणी पडत होते. तिचे अंग थरथर कापत होते. तिला खूप त्रास होत होता. ती अंघोळ करून बाहेर येते. साडी नेसून रूम साफ करायला लागते. ती बेडवरील बेडशीट काढून टाकते. सगळी रूम आवरून घेते. खाली येते. विक्रांत सोफ्यावर बसला होता. त्याला बघून ती खूप घाबरून जाते. ती पळतच किचन मध्ये जात होती. पण पायात साडी अडकून ती खाली पडणारच होती. पण कोणीतरी तिला वाचवते. ती डोळे उघडून बघते. विक्रांतने तिच्या कमरेला पकडले होते. तो तिच्या डोळ्यात एकटक बघत होता. ती घाबरून त्याला बाजूला करून आत जाते. आता तिला त्याने बघितले होते. ती सावळी जरी असली तरी खूप छान दिसत होती. ती नवरी मुलगी कोण आहे हेही त्याला माहिती नव्हते. तो विचार करत रूम मध्ये जातो. लॅपटॉप घेऊन काम करत बसतो. मीराबाई तू अजून घरी कसा याचा विचार करत होत्या. त्या त्यांच्या रूम मध्ये जातात. तो कामात गुंग होता. विक्रांत त्या बोलतात, तू त्याच्याकडे एक नजर टाकून अजून कामात बिझी होतो. विक्रांत, आम्हाला जसा त्रास देतोस तसा नंदिनीला त्रास देऊ नकोस. ती खूप नाजूक आहे रे. तुझ्या अशा वागण्याने ती थांबेल का नाही हेही माहिती नाही. मीराबाई कडकडीने बोलतात. मला फरक पडत नाही माझ्या आयुष्यात कोण गेलं
कोण राहील? तो रागात बोलतो, जा इथून, नाहीतर मी जाईन. आधीच माझ्या आईबाबाला मारलं तुम्ही. आश्रित म्हणून राहा इथे, माझं कोणीच नाहीये तुम्ही. विक्रांत रागात बोलत होता. त्याचे डोळे आग ओकत होते. त्याच्या डोळ्यातील आपल्याबद्दल तिरस्कार बघून मीराबाईंना खूप वाईट वाटत होतं. त्याही खूप चिडल्या होत्या. लहानाच्या मोठा केला याला, आज तोच बोलतो, मी आश्रित म्हणून इथे राहायचं. त्या मनात रडत बोलल्या. का बोलून बाहेर येतात. समोर नंदनी उभी होती. तिला बघून त्या काहीच न बोलता त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. आजी आई म्हणत ती त्यांच्या मागे जाते. नंदनी, जा इथून, मला थोडा आराम करायचा आहे, त्या बोलतात. माझी आई माझ्या आयुष्य का बर्बाद केलं? ती त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. तिच्या त्या वाक्याने त्या जागेवर गप्प होऊन गेल्या. नंदनी, माफ कर, मीच कारणीभूत आहे तुमच्या लग्नाला. तू लग्न करत नसताना सुद्धा मी जबरदस्ती केली तुमच्या लग्नाला. त्या रडत बोलतात. ती जाऊन पळत पाणी घेऊन येते. आजी आई, पाणी घ्या, रडू नका तुम्ही, ती शांतपणे बोलते. नंदनी, मी तुझ्यासमोर पदर पसरून भीक मागते. कुठल्याच परिस्थितीत विक्रांतला सोडून जाऊ नकोस, मला वचन दे. मी जास्त दिवसाची नाही राहिली. माझ्या विक्रांतला सोडून जाऊ नको. तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मी आता देऊ शकत नाही. वेळ आली का सगळं खरं सांगेन, त्या बोलतात. त्यांच्या आवाजात वेदना होत्या. त्या कडकडीने बोलत होत्या. नंदनी तसाच विचार करत रूम मध्ये येते. समोर विक्रांत बेडवर बसला होता. ती त्याला बघून घाबरून जाते. ती हळूहळू त्याच्याकडे जाते. अहो, ती लहान आवाजातच बोलते. तो काहीच रिप्लाय देत नाही. अहो, ऐका ना, ती धाडस करून मोठ्या आवाजात बोलते. बोल पटकन, तो चिडून बोलतो. ती त्याच्या आवाजाने घाबरून गेली. तुम्ही आई आजीला असे का बोलला? त्या मोठ्या आहेत. ती धाडस करत बोलते. तू कोण मला सांगणारी? तो आवाज चढवत बोलतो. तसे नाही, ती घाबरून बोलते. तो उठून जोरात तिच्या कानशिला देतो. परत माझ्या नादाला लागू नकोस, तो रागात चिडून बोलतो. नंदनीच्या स्वतःच्या आई वडिलांनी एका अशा राक्षस मुलाशी का लावून दिले नंदनीचे लग्न, हे बघण्यासाठी बघत राहा आपला पुढचा भाग. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्टसाठी आपल्याला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटवरच नेक्स्ट पार्ट हा लवकरात लवकर येईल. धन्यवाद.